नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आपली जी वॅकन्सी आलेली आहे महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठीची। तर त्याच पदासाठीचा सिलेबस काय असणार आहे। तर काल आपण एक व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये आपण यामध्ये सर्व जी आपली ॲडव्हर्टाइजमेंट होती ती डिस्कस केली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काही डाऊट होते, त्यात तुमचे वयोमर्यादेचे काही डाऊट होते, शैक्षणिक अर्हतेविषयी काही डाऊट होते। आपण एक्झाम पॅटर्न पण काल समजून घेतलेला आहे। तर तुमची एक्झाम ही किती गुणांची असणार आहे, तर तुमची एक्झाम ही एकूण 150 गुणांची असणार आहे। त्यामध्ये 110 मार्क्स हे तुम्हाला टेक्निकलला असणार आहे। म्हणजे तुमची जी थेअरी होती ITI इलेक्ट्रिशियनला आणि ITI वायरमनला, आता ITI इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आणि ITI वायरमनचे जे विद्यार्थी त्यांनी कन्फ्यूज होऊ नका की टेक्निकल कुठलं वाचायचं। तर तुमचं जे टेक्निकल सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सेमच आहे, ITI इलेक्ट्रिशियनचा पण आणि ITI वायरमनचा पण। तुमची जी 150 गुणांची जी एक्झाम होणार आहे यामध्ये 110 मार्क्स हे कशाला असणार आहे, 110 मार्क्स हे तुम्हाला टेक्निकलला असणार आहे। तिथे जे म्हटलेलं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचं टेक्निकल म्हणजे तुमची ट्रेड थेरी, ITI जी ट्रेड थेरी यावर किती 110 गुण असणार आहे। तर 110 गुण कशावर असणार, तुम्हाला टेक्निकलवर असणार आहे। आणि राहिलेले जे 40 गुण आहे त्यामध्ये 20 मार्काचं तुम्हाला बुद्धिमत्ता येईल, 10 मार्कासाठी तुम्हाला मराठी व्याकरण येईल आणि 10 मार्कासाठी तुम्हाला अंकगणित विचारले जाईल। आता हा झाला तुमचा एक्झामचा पॅटर्न। एक्झाम किती मार्काची असणार आहे, 150 मार्क, 150 मार्क। आणि तुम्हाला वेळ किती असणार आहे, तर वेळ 2 तास असणार आहे। आणि हे एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, तर ही एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 150 गुणांसाठी जे टॉपिक विषय दिलेले आहेत त्यात प्रोफेशनल नॉलेज झालं, तुमचं बुद्धिमत्ता चाचणी झालं, अंकगणित झालं, मराठी व्याकरण झालं। आता यामध्ये नेमके महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत। आणि हे जे टॉपिक असणार आहे, हे जे तुमचे विषय आहेत या विषयातील जे टॉपिक असणार आहे ते कुठून करायचे, कसे करायचे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता आपण डिस्कस करू आपला महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठीचा सिलेबस काय असणार आहे। बघा, महावितरण विद्युत सहाय्यक अभ्यासक्रम, महावितरण विद्युत सहाय्यक अभ्यासक्रम म्हणजे काय, सिलेबस। तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल सविस्तर सर्व सिलेबस बघणार आहोत। तर पहिले बघा, आपण नॉन टेक बघू, नंतर टेक्निकल बघू। तर नॉन टेकमध्ये बघा, पहिला विषय आपला मराठी। तर मराठीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे, तर शब्दांच्या शब्दांच्या इथे एकूण किती जाती आहेत, तर 8 जाती आहेत। त्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय एवढे करायचे आहेत। नंतर आहे प्रयोगाचे किती, प्रयोगाचे 3 प्रकार आहे। कुठले, तर कर्तरी, कर्मणी, भावी प्रयोग। नंतर अलंकाराचे जे 2 प्रकार पडतात आणि त्याचे उपप्रकार। अलंकाराचे 2 मुख्य प्रकार कोणते, अर्थावरून आणि स्वरूपावरून। नंतर समास जे आहेत ते समासाचे 4 प्रकार पूर्ण करायचे आहेत। नंतर संधीचे जे काही 7 ते 8 प्रकार आहेत ते पण करायचे आहेत। नंतर आहे वाक्यप्रचारमध्ये पण कुठले, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी, नंतर केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे पण आपल्याला वाक्यप्रकार करायचे आहेत। नंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी। आता हा जो टॉपिक आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी याला काही चॅलेंज नाही, ते कुठला शब्द टाकतील याला चॅलेंज नाही। तर यामध्ये जे आपले जनरल डेली लाईफमध्ये आपण जे शब्द वापरतो ते करून जायचे। जर मला याची PDF मिळाली तर मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द। पुढे म्हणी। आता म्हणी, आपण ज्या म्हणी तुम्ही ऐकल्या असतील तर त्या म्हणी पण विचारतात। म्हणजे तुम्हाला एक म्हण देतील, ती अर्धी असेल आणि ती आपल्याला पूर्ण करावं लागेल। जसं इच्छा असेल तर पुढे ती म्हण पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले असतील, मग त्यापैकी निवडावं लागेल। मग इच्छा असेल तर मार्ग दिसेल, असे म्हणीवर पण प्रश्न येतील। नंतर आहे उतारे। तर उतारे म्हणजे काय, तर पॅसेज। यामध्ये तुम्हाला एखादा उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर 4 प्रश्न दिले जातील। आता तुम्हाला मराठीचे 10 मार्क्स आहे, तर त्यात तुम्हाला 20 प्रश्न आहे, अर्ध्या मार्काचा 1 प्रश्न आहे। म्हणजे यात तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 प्रश्न देतील, ते एक उतारा देतील कुठला तरी आणि त्या उतार्यावरच तुम्हाला ते प्रश्न विचारतील। तर हे उतारे कसे सोडवायचे हे पण मी तुम्हाला सांगितले जेव्हा आपण मराठी व्याकरणाचे लेक्चर घेऊ। तर एवढ्या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये करायच्या आहेत। तर यापैकी आपल्या शब्दांच्या ज्या जाती आहेत हे आपण पूर्ण आपल्या या यूट्यूब चॅनलला कंप्लीट केलेलं आहे। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण म्हणून एक प्लेलिस्ट दिसेल, त्यामध्ये आपण ह्या शब्दाच्या जाती पूर्ण 8 कंप्लीट केलेले आहे। आणि या बाकीच्या पण आपण लवकरच कंप्लीट करू आपल्या याच यूट्यूब चॅनलला। पुढचा जो विषय तो आहे अंकगणित। अंकगणितामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहे, त्यात आहे गुणोत्तर व प्रमाण, पुढे नफा तोटा,
काय नफा तोटा. नफा तोट्यावर कसे उदाहरण देतात मग की एखादी वस्तू आहे, मग ते तुम्ही इतक्या काहीतरी अमाऊंट अशी तिला घेतली, तर मग त्यावर नफा किती झाला, तोटा किती झाला, किंवा मग त्यावर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारतील. असे नफा तोटावर उदाहरण येतील. नंतर भागीदारी म्हणजे काय पार्टनरशिप. 3 मित्र आहेत, त्यांनी बिझनेस सुरू केला, त्यांनी काहीतरी अमाऊंट त्यात इन्व्हेस्ट केली, मग नंतर त्यांनी वेगवेगळी अमाऊंट इन्व्हेस्ट केली असेल. एकाने समजा 1 लाख केली असेल, एकाने 2.5 लाख केली असेल, एकाने 4 लाख केली असेल. मग तुम्हाला त्यावर किती नफा होईल, किती तुम्हाला त्यावर भागीदारी किती मिळेल प्रत्येकाला, जेव्हा तुम्हाला नफा होईल त्यात किती भागीदारी मिळेल, असे भागीदारीवर प्रश्न विचारले जातील. नंतर आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजबरोबर तुम्हाला प्रश्न विचारले जातील का एखादी रक्कम आहे, मग तुम्ही इतके वर्ष दर साल दर शेकडाप्रमाणे ती ठेवली, तर मग त्यावर तुम्हाला किती व्याज मिळेल. मग त्या सरळ व्याज पण काढायला लावतील तुम्हाला आणि चक्रवाढ व्याज पण काढायला लावतील. पुढचा आहे वयवारी. वयवारीवर तुम्हाला वयावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. वयवारीमध्ये कसे प्रश्न येतात, समजा वडिलांचे आजचे वय इतके आहे, मुलाचं आजचं वय इतके आहे, मग 4 वर्षापूर्वी वडिलांचे आणि मुलांचे वय यातील फरक विचारतील. असे तुम्हाला प्रश्न वयवारीवर विचारले जातात. नंतर आहे सरासरी. सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे ॲव्हरेज. सरासरी म्हणजे काय ॲव्हरेज. तुम्हाला एखादं समजा क्रिकेटचं उदाहरण देतील. समजा 11 खेळाडू आहे, तर 11पैकी 10 जणांनी इतके रन केले आणि त्यांचा सरासरी ॲव्हरेज एवढा आहे, तर 11व्या खेळाडूंनी किती रन केले. तर असे तुम्हाला सरासरीवर पण प्रश्न विचारले जातील. नंतर आहे काळ काम वेग. पुढे आहे क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ. क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ जे आपले आकार आहे, समजा गोल, अर्धगोल, वृत्तचिती झालं, शंकू झालं, याचे क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे आहे व्ही बॉडमॉस. व्ही बॉडमॉस म्हणजे हे पदावलीसारखे उदाहरणं असतात. यात असं पदावलीसारखे तुम्हाला उदाहरण दिले असेल, त्यात गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज असे क्रिया असतील आणि ब्रॅकेट असेल. मग त्यात हे काय BO म्हणजे काय ब्रॅकेट ऑफ, आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर ॲडिशन करायचं आणि नंतर सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे ही क्रिया ह्या क्रिया करायच्या. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला एखादी पदावली असेल आणि त्यामध्ये पूर्ण अशा तुम्हाला त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार दिला असेल, तर या सिक्वेन्सचं ते सॉल्व करायचं आणि त्याचं उत्तर काढायचं. पुढे आहे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहे. बुद्धिमत्तामध्ये बघा अक्षरमालिका. अक्षरमालिका म्हणजे तुम्हाला इंग्लिश अल्फाबेट आहे, त्यामध्ये असे अक्षरमालिका देतील आणि विचारतील की पुढे कुठलं अक्षर येईल. म्हणजे तुम्हाला अशा 5 अक्षर देतील, समजा A देतील, D देतील, F देतील, H देतील, पुढे काय येईल. तर पुढे काय येईल, मग यात एक डिफरन्स आहे. आता हे जे काही मी तुम्हाला उदाहरणं सांगतो यात का अक्षरमालिकेमध्ये कसं विचारलं जाईल, नफातोटामध्ये कसं विचारलं जाईल, तर हे मी तुम्हाला समजावं यासाठी सांगतो की कशा प्रकारचे प्रश्न येतील. परंतु यात पुढे खूप टाईप आहे. यामध्ये पण तुम्ही जेव्हा प्रकरणं हे अभ्यासणार, यामध्ये यांचे टाईप आहेत, त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर पुढे संख्यामालिका. संख्यामालिकेमध्ये काय येईल, इथे अक्षर आहे, इथे संख्या येतील. इथे अक्षरमालिका काय मध्ये काय विचारलं जाईल, अक्षर विचारलं जाईल. ABCD मध्ये डिफरन्स विचारले जातील किंवा 2-2च्या गटाने विचारले जातील. अक्षरमालिकेमध्ये काय, तर अक्षरमालिकेमध्ये तुम्हाला असं डिफरन्स असेल का त्याच्या वर्गांचा डिफरन्स असेल, घनमूळचा डिफरन्स असेल किंवा 2 संख्येमध्ये समान डिफरन्स असेल, असे संख्यामालिकामध्ये प्रश्न विचारले जातील. त्यानंतर परस्पर संबंध. परस्पर संबंधामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, तर समजा महाराष्ट्र मुंबई असं विचारलं जाईल. महाराष्ट्र मुंबईशी रिलेटेड आहे आणि पुढील मध्य प्रदेश आणि पुढे प्रश्नचिन्ह असेल. म्हणजे याचा संबंध कसा लागतो, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे, तर मध्य प्रदेशची कुठली, तर मग तिथे ऑप्शन देईल. मग मध्य प्रदेशची कुठली तुम्हाला माहीत पाहिजे, मग मध्य प्रदेशची कुठली भोपाळ येईल. तर असे परस्पर संबंधावरती प्रश्न विचारले जातील. नंतर विसंगत घटक. विसंगत घटक म्हणजे काय, गटात न बसणारा शब्द, वेगळा शब्द. तुम्हाला असे 4 ते 5 शब्द दिलेले असतील आणि त्यात विचारतील की वरील शब्दांपैकी विसंगत घटक कुठला. समजा तुम्हाला दिला आहे वही, पेन, पेन्सिल आणि सायकल, तर यामधला विसंगत घटक कुठला येईल, तर कुठला येईल, तर सायकल येईल. कुठला येईल, सायकल येईल. पुढे आहे दिशा. आता दिशा या टॉपिकमध्ये कसे प्रश्न विचारतात. एखादा मुलगा आहे, तो त्याच्या घरापासून पूर्वेकडे गेला, पूर्वेकडे तो 100 मीटर चालला, नंतर तो तिथून डावीकडे वळला आणि पुढे परत 200 मीटर गेला, परत तो तिथून उजवीकडे वळला आणि परत पुढे 500 मीटर गेला, तर त्याची तुम्हाला डायरेक्शन विचारतील. असे दिशा या प्रकरणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नंतर पुढे नाते संबंध. पुढे घड्याळ आणि कॅलेंडर. पुढे सांकेतिक भाषा. पुढे बैठक व्यवस्था. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सिलेबस काय आहे हे बघता येईल. अजून पुढे बुद्धिमत्तेमध्ये आपले टॉपिक आहेत, ते आहेत बुद्धिमत्तेमध्ये जो पुढचा टॉपिक आहे तो आहे रांगेतील प्रश्न. आता रांगेतील प्रश्न यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील, तर तुम्हाला यामध्ये विचारलं जाईल का 5 मुले आहेत, ABCDEF असे, आणि ते एका रांगेत उभे आहेत. तर त्यात दिलं असेल का D हा सर्वात शेवटी उभा आहे,
एच्या नंतर सी उभा आहे, अशा तुम्हाला त्यात कंडिशन दिलेल्या असतील आणि तिथे विचारलं जाईल का मग एफचे स्थान कुठले, एफचे स्थान सांगा, असे तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातील. पुढे आकृती पूर्ण करणे, तर तुम्हाला एखादी आकृती देतील अपूर्ण आणि ते तुम्हाला पूर्ण करायला लावतील. एखादी अपूर्ण आकृती असेल आणि तिथे ऑप्शन राहतील की ही आकृती पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कुठला पर्याय योग्य असेल. तर आकृती पूर्ण करते पुढचं आहे तर्क व अनुमान. तुम्हाला असे 4 स्टेटमेंट देतील आणि त्यावर तुम्हाला अनुमान सांगतील. आपल्याला त्यावर अनुमान काढावं लागेल का यामधला कुठला ऑप्शन जे आहे ते बरोबर असेल. एखादी तुम्हाला काहीतरी सिच्युएशन दिलेली असेल आणि त्यामध्ये खाली तुम्हाला ऑप्शन असतील, आपल्याला त्यावर आपला अनुमान काढावं लागेल का यामधला कुठलं बरोबर असेल. पुढे आरशातील व पाण्यातील प्रतिमा, तुम्हाला एखादी प्रतिमा दिलेली असेल मग ती आरशात कशी दिसेल किंवा मग पाण्यात कशी दिसेल असंही तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातील. तर हा जो सर्व तुमचा सिलेबस होता हा कुठला होता, महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठीचा. तर हे आपले नॉन टेकचा सिलेबस होता. यामध्ये मराठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला विषय आहेत. आता राहिला प्रश्न का आता हा सिलेबस कंप्लीट कुठून करायचा. तर मराठी व्याकरण जे आहे ते आपण आपल्या चॅनलला घेणारच आहोत. त्यापैकी आपले पहिलं प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात. आणि जर तुम्हाला पुस्तकं हवं असेल तर मराठी व्याकरणासाठी जे बुक आहे ते आहे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचा बुक तुम्ही वापरू शकता. जर आणि अंकगणितासाठी तुम्हाला नितीन महाले सरांचं तुम्हाला स्क्रीनवर बुक दिसत असतील, नितीन महाले सरांचं कोकणा प्रकाशनचं बुक मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे बुक तुम्ही अंकगणितासाठी वापरू शकता. नंतर पुढे बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अनिल अंकलगे सरांचं बुक, कुठलं अनिल अंकलगे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. किंवा मग जे काही तुम्ही जिथून स्टडी करत असणार तुम्ही तिथूनही करू शकता. तर हा सर्व तुमचा होता महावितरण विद्युत सहाय्यक अभ्यासक्रम. हा कशाचा होता, महावितरणचा विद्युत सहाय्यक पदासाठीचा अभ्यासक्रम. हा नॉन टेकचा पार्ट होता आपला, नॉन टेक्निकल. त्यात मराठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत. हे आपण सर्व डिटेलमध्ये समजून घेतले. आता राहिला तुमचा प्रश्न टेक्निकलचा. तर टेक्निकलमध्ये काय सिलेबस असणार आहे हे मी आधीच महापारेषणला तुम्हाला सांगितलं होतं. तर महापारेषणचा जो सिलेबस आहे, महापारेषणचा सिलेबस आणि महावितरणचा सिलेबस हा टेक्निकलचा सारखाच असणार आहे, ऑलमोस्ट सेमच आहे. तर तो सिलेबस मी आधीच जेव्हा महापारेषणची आपली ॲडव्हर्टाईजमेंट आली होती तेव्हा तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. आणि खाली मी आपले व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक पण दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपले जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे तुम्हाला त्यावर मिळत जातील आणि काही ज्या अपडेट असतील आपण त्या ग्रुपला शेअर करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा काही डाऊट असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड, थँक्यू सो मच.